नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला हजारोंची कपात, ठेकेदारांचा अजब कारभार आणि तरीही अधिकारी गप्प। मात्र आता या अन्यायाला लगाम बसणार आहे। नाशिकच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे यांच्या लक्षवेधी प्रस्तावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय। आता ठेकेदार कर्मचाऱ्यांचं वेतन कपात करू शकणार नाही, उलट दोषींवर थेट फौजदारी कारवाई होणार आहे। पाहूया सविस्तर। महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांमधील कंत्राटी कामगारांचा पगार बँकेत जमा होतो, पण त्यानंतर पैशाचा हाकी वसुलीचा खेळ, कुणाकडून 12,000 तर कुणाकडून 8,000 इतकी रक्कम जबरदस्तीने परत घेतली जाते। काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची एटीएम कार्ड देखील ठेकेदाराच्या ताब्यात असतात। हे भयावह वास्तव विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलं आणि एक स्टिंग ऑपरेशनच पेनड्राईव्ह सभागृहात सादर करून सरकारला जाग केलं। फरांदे म्हणाल्या, कंत्राटी कामगारांना 22,000 पगार दिला जातो, पण त्यातून 10 ते 12,000 वसूल केले जातात। याचाच पुरावा म्हणून त्यांनी थेट स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ सादर केले। तसेच कामगार संघटनांच्या तक्रारींच्या शेकडो पत्रांचाही दाखला दिला। इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचं वेतनही ठेकेदार आणि अधिकारी स्वतःच्या खिशात घालतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला। या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उत्तर दिलं। ते म्हणाले, कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली जाईल, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होतील, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची सखोल चौकशी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईल। घोषणा झाली असली तरी खरी कसोटी अंमलबजावणीची असते। कामगारांना न्याय मिळतो की पुन्हा ही प्रकरण कागदावरच राहतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। पण निदान आता ठेकेदारांच्या मनमानीवर सरकारने आवाज उठवलाय आणि त्या मागचं सर्व श्रेय जातं आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे यांना, ज्यांनी हा गंभीर प्रकार विधानसभेत ठामपणे उघड केला। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक।